नमस्कार. मी प्राध्यापक बाबासाहेब. कालपर्यंत आपण आहाराबद्दल फार थोडक्यात माहिती घेतली. आजपासून आपण आपल्या शारीरिक प्रक्रियाबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या शरीराला नियंत्रित करते ते सर्केडियन रिदम, ज्याला आपण शरीरातील जैविक घड्याळ या नावाने संबोधतो. आपल्या शरीराचे कार्य या घड्याळाप्रमाणे चालते. हे बॉडी क्लॉक आपल्या शरीराच्या विविध कार्यांना 24 तासांच्या चक्रात नियंत्रित करते. सकाळी सूर्योदयाबरोबर आपल्या शरीरात कॉर्टिसॉल हे हार्मोन वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा दिवस मावळेपर्यंत टिकते. सूर्यास्तानंतर अंधारामुळे आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार होते. त्यामुळे झोपेचे नियमन होते. रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत शरीर आपल्या दिवसभराची झीज भरून काढते. अंतर्गत अवयवांचेही तेच कार्य चालते. त्यामुळे आपली पचनसंस्था संथ होते. म्हणूनच मी कालच्या व्हिडिओमध्ये रात्री कमी खाण्याबद्दल सांगितले आहे. जसजसा सूर्य प्रखरतेकडे वाटचाल करतो तसतशी आपली पचनसंस्था स्ट्रॉंग बनते. म्हणूनच आयुर्वेद सांगते की दुपारी 12च्या अगोदर आणि संध्याकाळी 7च्या अगोदर जेवण करणे आरोग्याच्या हिताचे असते. सर्केडियन रिदमवर बाह्य पर्यावरणीय घटकांचा विशेषतः प्रकाशाचा मोठा प्रभाव असतो. रात्री अंधारात मेलाटोनिन वाढते तर सकाळी प्रकाशाबरोबर कॉर्टिसॉल तयार होते. मानवाला सोडले तर सर्वजण जैविक घड्याळाप्रमाणे जीवनयापन करतात. म्हणूनच कदाचित त्यांच्या विश्वात हॉस्पिटलची फारशी गरज पडत नाही. पाहत राहा, ऐकत राहा. उद्या आपण अजून शरीरशास्त्राबद्दल माहिती घेऊ. धन्यवाद.